शेतातील संत्र्याची झाडं अज्ञात व्यक्तीनं तोडल्याची घटना बुलढाण्यात घडली आहे। 5 एकर शेतातील संत्र्याची झाडं अज्ञात व्यक्तीनं तोडली आहेत। बुलढाण्यातील सोनाळा गावातील ही घटना आहे। तब्बल 900 झाडं तोडून शेतकऱ्याचं मोठं नुकसान करण्यात आलंय। शेतकऱ्यानं अज्ञात इसमान विरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली आहे। बुलढाण्यात शेतकऱ्याच्या 5 एकर शेतातील संत्र्याची झाडं अज्ञात व्यक्तीनं तोडली आहेत। सुमारे 900 झाडं तोडून शेतकऱ्याचं मोठं नुकसान करण्यात आलंय। बुलढाण्यातील सोनाळा येथील शेतकरी विजय वेरुळकर यांच्या शेतात 1 वर्षापूर्वी लागवड केलेली तब्बल 900 संत्र्याची झाडं अज्ञात इसमानं बुडासकट कापून फेकली आहेत। 5 एकर जागेतील 4 ते 5 फुटी झाडं तोडल्यानं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कर्ज काढून शेतकऱ्यानं ही आपली बाग जोपासली होती, त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यानं पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे। बुलढाण्यातील संत्रा शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तब्बल 900 झाडं तोडून टाकण्यात आलेली आहेत। ही झाडं 5 ते 4 फुटी उंचीची झाडं बुडासकट तोडून टाकण्यात आली आहेत। या शेतकऱ्यानं कर्ज काढून 5 एकर शेतावर संत्र्याची बाग फुलवली होती, मात्र अज्ञात इसमानं ही बाग तोडून टाकल्यानं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी 2 वेळा तक्रारी या पोलिसांना दिलेल्या आहेत। अद्यापर्यंत त्याची चौकशी सुद्धा साधी केली नाही। उडावडीची उत्तर दिले जातात। जर का या पोलीस प्रशासनाने या आरोपीचा शोध घेतला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार आहे। आणि एवढेच नाही तर या शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई म्हणून सरकारने सुद्धा मदत दिली पाहिजे, अशी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची या सरकारला मागणी आहे।